हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे। आज आपण आलो आहोत वेरूळ येथे, म्हणजेच एलोरा केव्ज येथे। तुम्ही बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल की संभाजीनगरमध्ये एक हेरिटेज स्पॉट आहे, म्हणजेच एलोरा केव्ज। जसं अजिंठा केव्ज आहे तसं इथे एलोरा केव्ज आहे आणि अप्रतिम आहे आणि अप्रतिम हा अनुभव होता। ॲक्च्युली माझं होम टाऊन असल्यामुळे माझं कधी इथे येणं जाणं झालं नाही। ॲक्च्युली व्हायला पाहिजे होतं पण ते कधी झालं नाही। पण खरंच ह्यावेळेस येऊन मला खूप छान वाटलं। आणि जे कैलाश टेम्पल आहे त्याचं तर बातच वेगळी आहे। कैलाश टेम्पलमध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला खूप युनिक आणि खूप सुंदर बघायला मिळतील। तुम्ही बघू शकता ह्या मूर्त्या कशा रिप्रेझेंट केलेल्या आहे प्रत्येक हिंदू, बौद्धिस्ट आणि जैन धर्माला। आणि कैलाश टेम्पलमध्ये आम्ही इथे गेलो, सगळा अंधार असतो आतमध्ये, पण खूप खूप सुंदर वाटतं। खरंच तुम्ही एक एक गोष्ट नोटीस करा, छान वाटेल तुम्हाला पण बघून। ही माझी फॅमिली, आम्ही वरती चढतोय वरच्या मंदिराकडे जाण्यासाठी। सगळे हाय करताय, तुम्हाला लाईक करा, शेअर करा नक्कीच। समोर महादेवाचं मंदिर आहे आणि हे नंदी आहे। आणि इथं पण तुम्ही बघू शकतात की दगडांवर कोरलेली प्रत्येक गोष्ट, म्हणजे आजही त्या गोष्टी किती युनिक आहेत आणि किती छान आहेत। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या कल्पनेच्या बाहेर आहेत, जे की आपण इमॅजिन पण नाही करू शकत। त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा ठिकाणी बघायला मिळतात। प्रचंड ऊन होतं आणि आम्ही उन्हातच फिरत होतो, पण आणि भिंतीवर कोरलेलं रामायण खूप छान वाटली मला ही गोष्ट। आणि माझ्या मनाला खूपच जास्त भावल्या गेली की भिंतीवर कोरलेलं रामायण म्हणजे कसं केलं असेल त्या काही लोकांनी, ते कसं करत असतील, त्यांच्या डोक्यात काय विचार येत असतील। आजकालच्या जगामध्ये नाही करत असा कोणी विचार, आणि तसे लोक राहिलेही नाही आहे पूर्वीचे। म्हणजे आपल्या सगळं कल्पनेच्या बाहेर आहे। किती म्हणजे इनक्रेडिबल इंडिया खरंच। प्रचंड लोक होती, प्रचंड टुरिस्ट होते, पण इतकी शांतता होती ना, तर असं वाटत होतं की इथं बसून राहावं। खूप शांतता होती, म्हणजे त्या काही कोणत्या टेक्निक्स नव्हत्या, कोणत्या काही टेक्नॉलॉजी नव्हती, काहीच नव्हतं। पण तरीही त्यावेळेस हाताने छन्नीने केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि हे मंदिर कैलाश टेम्पल, जे आपल्याला एक रॉकमध्ये उलटं बांधलेलं आहे, की एका रॉकमध्ये ते कट केलेलं आहे। म्हणजे बोल सौरभ, कसं झालं? मंदिर एका सिंगल रॉक मध्ये कोरले गेलेलं आहे आणि ते पण वरतून खाली। जनरली लोक खालून वरती मंदिर बांधतात, पण हे वरतून खाली बांधलेलं आहे। बघितलं नवऱ्याने किती छान एक्सप्लेन केलंय। इतक्या उन्हामध्ये फिरण्याची मजा पण खरंच वेगळी होती, आणि सावलीमध्ये लागणारी थंड हवा खरंच खूप भारी लागत होती। असं वाटत होतं तिथंच बसून राहावं आणि जाऊच नाही कुठं। मला तर खूप आवडलं, कारण की मी ट्रिपमध्ये असताना लहान असताना एकदा आले होते, त्यानंतर मी एवढी मोठी झाल्यानंतर आले, आणि आता मोठं आल्यानंतरचा हा अनुभव खरंच काहीतरी वेगळा होता। काहीतरी एक वेगळी गोष्ट मनाला लागली आणि काहीतरी असं वेगळं वाटलं, आणि मला कितीतरी वेळ मला इथंच बसून राहावं असं वाटत होतं। खूप छान हवा लागत होती यार। त्यानंतर आम्ही बाहेर आलो, भयंकर ऊन होतं, 41 डिग्री। त्यानंतर आम्ही मस्त एका ठिकाणी छान जेवायला गेलो आणि मस्त जेवण केलं। जेवणाचा व्हिडिओ मी घेऊ शकले नाही, कारण की ऑलमोस्ट माझी बॅटरी डेड झालेली होती फोनची, त्यामुळे जेवणाचं बघू शकता सिनरी किती छान आहे। आजच्यासाठी इतकंच, थँक्यू फॉर वॉचिंग।